Good afternoon, students. Welcome in our English class. Yesterday, we have learned the poem The Man Who Thinks He Can. In this poem, the poet Walter D. Winter explained that we should always think positive and choose a correct direction of our thinking process. म्हणजे आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. जीवनात यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जसा विचार आपण करतो तसंच घडत असतं. आणि आपल्या मनाची शक्ती खूप मोठी असते पहा. या मनाच्या शक्तीचा बऱ्याच वेळा आपल्याला अंदाज नसतो. पण तो अंदाज आपण घ्यायचा आणि मनाने एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती आपण मिळवूच शकतो. असाच सकारात्मक दृष्टिकोन कवीनं आपल्याला सांगितलेला आहे. आज आपण या कवितेवरचा स्वाध्याय पाहणार आहोत. पेज नंबर 43. क्वेश्चन फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. म्हणजे तोंडी उत्तर द्यायचेत. मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, तुम्ही ते वहीमध्ये प्रश्न आणि उत्तरं लिहायचेत. ए, वेन आर यू बीटन? म्हणजे तुम्ही पराभूत केव्हा होता? जेव्हा आपण तसा विचार करतो तेव्हा. मग उत्तर काय लिहायचं? वेन यू थिंक यू आर बीटन. जेव्हा तुम्ही तसा विचार पराभूत होतोय असा विचार करता तेव्हाच पराभूत होतो आपण. बी क्वेश्चन, वेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग? एखादी गोष्ट करायला केव्हा घाबरता? जेव्हा तुमच्याकडे धाडस नसतं तेव्हा. वेन यू डोंट डेअर. वेन यू डोंट डेअर म्हणजे आपण धाडस करत नाही तेव्हा एखादी गोष्ट करायला घाबरतो. क्वेश्चन सी, वेन विल यू नॉट विन? तुम्ही केव्हा जिंकणार नसता? जेव्हा तुमच्या मनात विचार येतो की आता आपण जिंकू शकत नाही तेव्हाच तुम्ही जिंकणार नसता. मग काय उत्तर याचं? वेन यू थिंक यू कांट विन. क्वेश्चन डी, वेन आर यू लॉस्ट? तुम्ही केव्हा हरता किंवा केव्हा पराभूत होता? जेव्हा तुम्ही तसा विचार करता. मग उत्तर काय येईल? इफ यू थिंक यू विल लूज. ई क्वेश्चन, वेअर डज सक्सेस बिगिन? यश कुठे सुरू होतं? सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन. व्यक्तीच्या मनाची जी अवस्था असते की नाही त्याच्यामध्येच ते यश सुरू होतं. आधी मनात विचार येतो आणि मग यशस्वी होतो आपण कोणत्याही प्रयत्नामध्ये. म्हणून वेअर डज सक्सेस बिगिन? सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन. F question, what should you do if you want to win a prize? बक्षीस जिंकण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? आधी आपण मनात खात्री बाळगली पाहिजे की स्वतःविषयी खात्री पाहिजे की मी हे मिळवणारच, हो की नाही? मग काय उत्तर येईल? यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राइज. पुन्हा पहा, you must be sure of yourself to win a prize. Last question, do you always win the prize? Do you always win the first time or do you have to try again and again? परत पहा प्रश्न, do you always win the first time or do you have to try again and again? म्हणजे काय, तुम्ही नेहमीच पहिल्याच प्रयत्नात जिंकता किंवा पहिल्याच वेळेला जिंकता की तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात? अर्थातच आपल्याला प्रयत्न करावे लागतात, हो की नाही? मग आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन. जिंकण्यासाठी मला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. क्वेश्चन 2 पहा,
कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोयम. तुमच्या आवडीच्या कोणत्याही 4 ओळी कवितेतल्या तुमच्या वहीत लिहायच्या आहेत सुंदर हस्ताक्षरात. कोणत्याही 4 ओळी तुम्हाला ज्या आवडतात त्या 4 ओळी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहायच्या आहेत. तिसरा प्रश्न तोंडी पहा. से द फॉलोइंग सेंटेन्स अलाव ॲज इफ यू आर. आता इथे 3 सेंटेन्स दिलेले आहेत. हे 3 सेंटेन्स तुम्हाला 5 वेगवेगळ्या मूडमध्ये म्हणायचे. पहिलं सेंटेन्स आहे वी मस्ट विन धिस मॅच. दुसरा आहे आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. आणि तिसरा आहे आय विल फिनिश माय होमवर्क इन टाईम. हे 3 सेंटेन्स आहेत. आता कशा प्रकारे म्हणायचे तुम्हाला. पहिला आहे नर्वस मूडमध्ये म्हणायचे. नर्वस मूड म्हणजे तुम्ही नाराज आहात आणि तुम्हाला हे वाक्य बोलायचे. नंतर तुम्ही घाबरलेले आहात. घाबरलेले असल्यावर कसं बोलणार हे वाक्य. नंतर ॲंग्री रागावलेले आहेत तुम्ही. रागावलेले असल्यावर कसं बोलणार. हॅपी आनंदी मूडमध्ये कसं बोलणार. आणि कॉन्फिडंट म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे तर तुम्ही कसं बोलणार. तिन्ही वाक्य तुम्हाला या 5 वेगवेगळ्या मूडमध्ये बोलायचे आहेत. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. आता नर्वस मूड आहे, तुम्ही नाराज आहे खूप, मनापासून करायचं नाही, मग कसं म्हणा आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. बरोबर. नाराजमध्ये. आता अफ्रेड म्हणजे घाबरलेत, मग कसं बोलणार हे वाक्य. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. खूप घाबरलेत तुम्ही. ओके. आता ॲंग्री रागावलेले आहात. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. नंतर हॅपी मूडमध्ये आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. नंतर कॉन्फिडंट तुम्हाला आत्मविश्वास आहे. आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग. अशा प्रकारे तुम्ही राहिलेली 2 वाक्य बोलायची आहेत फक्त. हे काही लिहायचं नाही आहे. नंतर चौथा प्रश्न पहा. फ्रॉम ग्रुप ऑफ 5. हे ग्रुप ॲक्टिव्हिटी हे आपण नंतर घेऊया. आता खाली पहा ॲपॉस्ट्रॉफी हे शिकायचं आहे आपल्याला. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय. तर इथे ए आणि बी कॉलममध्ये काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. शब्दांची संक्षिप्त रूपं दिलेली आहेत. जेव्हा आपण एखाद्या शब्दाचं संक्षिप्त रूप लिहितो तेव्हा त्याच्यावरती उजव्या बाजूला स्वल्पविराम देऊन लिहित असतो. त्याला म्हणायचं ॲपॉस्ट्रॉफी. पहा आता इथे डू नॉट हे जे आहे त्याचं ॲपॉस्ट्रॉफी का शॉर्ट फॉर्म संक्षिप्त रूप आहे डोंट. कसं लिहिलं आपण DO. आता डू नॉटमध्ये DO डू NOT नॉट. मग ते आपल्याला एकत्र करून ॲपॉस्ट्रॉफी लावून लिहायचे. मग DO आणि नॉटमधला N घ्यायचा, वरती स्वल्पविराम दिलेला आहे पहा इथे, आणि मग T काढलेला आहे. डू नॉट डोंट. नंतर कॅन नॉट कांट. कॅन नॉटचं काय झालं कांट. विल नॉट वोंट. हे लक्षात ठेवायचं. विल नॉट त्याचं वोंट होतं WON वरती स्वल्पविराम आणि मग टी वोंट. बरेच जण विलंट वगैरे लिहितात ते चुकतं मग. विल नॉट वोंट. इकडे पहा आता यू विल त्याचं शॉर्ट फॉर्म यू स्वल्पविराम LL. यू आर यू लिहून वरती स्वल्पविराम RE. यू हॅव त्याचं यू स्वल्पविराम वरती आणि VE. हे झाले शॉर्ट फॉर्म. लक्षात आलं. हे लिहायचे तुम्ही चार्ट करून वहीमध्ये. त्याच्यानंतर पहा कवितेमध्ये जे काय आलेले आहेत शॉर्ट फॉर्म. आता इथे फेलोज आले पहा कवितेमध्ये. काय आले फेलोज. मग फेलोजचं काय आहे ऑफ अ फेलो, त्याला म्हणायचं फेलोज. लाईफ्स लाईफ्स कशाचं शॉर्ट फॉर्म आहे ऑफ लाईफ. लक्षात आलं. नंतर हे ॲपॉस्ट्रॉफी जे आहे ते ॲपॉस्ट्रॉफी शब्दातील काही अक्षरं गाळलेली आहेत असं दर्शवण्यासाठी हे संक्षिप्त रूप वापरतात. आता पहा याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग S असा पण केला जातो, म्हणजे चा ची चे असं सांगण्यासाठी. इथे पहा मीनाज शूज म्हणजे मीनाचे बूट. मोहन्स रुलर म्हणजे मोहनची पट्टी.
कॅट्स पॉ म्हणजे मांजरीचा पणजा. असं इथे चा म्हणून सुद्धा या ॲपॉस्ट्रॉफी एसचा उपयोग होतो. आता पुढचा प्रश्न काय दिला पाहिजे शेवटचा. फाइंड ॲट लिस्ट 5 एक्झाम्पल्स ऑफ इच. शॉर्ट फॉर्म्स अँड नाउन प्लस एस. म्हणजे नाउनला ॲपॉस्ट्रॉफी एस लावलेले असं शोधायचे आणि शॉर्ट फॉर्म पण शोधायचे. तर आपण 5 एक्झाम्पल आपल्याला शोधायचे. म्हणजे जसं डू नॉटचं डोंट, कॅनॉटचं कांट, विल नॉटचं वोंट, यू विलचे यू आणि ॲपॉस्ट्रॉफीतून एल एल. अशा प्रकारे शॉर्ट फॉर्म आपल्याला 5 लिहायचे आणि नाउनला ॲपॉस्ट्रॉफी एस जोडलेलं आहे. जसं मीनाज, मोहन्स, तशा प्रकारचे 5 उदाहरणं आपल्याला लिहायचे. पाहता ते सांगते मी तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं आहे. पाहता हे कसं सोडवायचे. शॉर्ट फॉर्म्स. इथं आय ॲमचा शॉर्ट फॉर्म आहे आय आणि स्वल्पविराम देऊन एम. नंतर इट इजचा शॉर्ट फॉर्म आय टी स्वल्पविराम एस. डीड नॉटचा शॉर्ट फॉर्म DIDN ॲपॉस्ट्रॉफी टी. ही विलचा शॉर्ट फॉर्म ही ॲपॉस्ट्रॉफी LL. आर नॉटचा शॉर्ट फॉर्म AREN ॲपॉस्ट्रॉफी टी आरंट. आता नाउनला जेव्हा एस जोडतो तेव्हा पहा. सोमदत्ताज बिझनेस म्हणजे सोमदत्ताचा व्यापार किंवा व्यवसाय. आजीच श्रीखंड वडी, आजीच्या श्रीखंड वड्या. किमयाज फादर, किमयाचे वडील. अक्षयज हाऊस, अक्षयचे घर. मॅन्स सन, माणसाचा मुलगा. अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. सर्वांनी पान नंबर 43 वरचे ॲक्टिव्हिटी सोडवायचे आहे. धन्यवाद.